नमस्ते नमस्ते, मी प्रदीप पोपटराव वाल्लेकर, अध्यक्ष पुणे आरएमसी असोसिएशन पुणे जिल्हा। आत्ता जो आपल्या समोर आम्ही या ठिकाणी जाहीर केला जो निर्णय, तो अशा प्रकारचा आहे की आम्ही सर्व आरएमसी व्यावसायिक जे या पुणे आरएमसी असोसिएशनचे सभासद आहेत किंवा सभासद नाही आहेत अशा सर्व लोकांसाठीचा हा निर्णय आहे। सर्वांचा एकमताचा हा निर्णय आहे की आम्ही आज रात्री 15 एप्रिल संध्याकाळी 12 वाजल्यापासून आमचं सर्व प्रोडक्शन जे आहे ते उत्पादन आणि पुरवठा या दोन्ही गोष्टी पुढच्या काही काळापर्यंत थांबवत आहोत। त्याचं कारण म्हणजे आत्तापर्यंतची ज्या काही नियमावली वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत त्या कुठेही स्ट्रक्चर्ड नाहीत। अशा नियमावली आम्ही सिंगल विंडो या ठिकाणी शासनाकडनं मागतोय आणि याची मागणी आम्ही गेल्या ऑगस्टपासून शासनाच्या वेगवेगळ्या विविध स्तरावरती पत्रव्यवहार करून त्यांच्याद्वारे या ठिकाणी संपर्क करून मागत आहेत। पण दुर्दैवानं आरएमसी सारखा प्रॉडक्ट जो आपल्या शहराच्या या विकासासाठी महत्त्वाचा कणा आहे आणि याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही। रादर आरएमसीमुळं खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या होतात असाच यापूर्वीचा जो नरेटिव्ह सेट झाला आहे, तर त्याची खरंच फॅक्ट तशी नाही आहे आणि ती जर तशी असेल तर शासनाने आम्हाला त्याची प्रणाली घालून द्यावी, आम्ही ती फॉलो करायला तयार आहोत। मी आपल्या माध्यमातून आमच्या सर्व व्यावसायिकांना विनंती करतो की जो आपण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तो पुढील निर्णय आपल्याला पुणे आरएमसी असोसिएशनने कळवसपर्यंत आपण या निर्णयाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे आणि त्याला फॉलो करायचं आहे। मधल्या काळामध्ये आम्ही पुढच्या 10 दिवसामध्ये सेल्फ असेसमेंट काय काय करणार आहोत याची आमच्या सर्व व्यावसायिकांना वेळच्या वेळेवरती इन्फॉर्मेशन जाईल आणि ते त्याला फॉलो करणार आहेत। मी या माध्यमातून आमच्या सर्व ग्राहकांना देखील विनंती करतो की आजपर्यंत आपण देखील आमच्या बरोबरच या ठिकाणी वेगवेगळ्या कारणानं सफर होतात। मग तो वेळेत कॉन्क्रीट न येण्याचा मुद्दा असेल, कॉन्क्रीटच्या गुणवत्तेचा मुद्दा असेल, तर या सगळ्यावरती आम्ही या ठिकाणी आज हा निर्णय घेतलाय। आम्हाला निश्चित खात्री आहे की तुम्ही देखील याला सहकार्य कराल आणि एक फ्रेमवर्कमध्ये आणि व्यवस्थित आरएमसीच्या गाईडलाईन घेऊन आपण पुढील व्यवसाय हँड टू हँड करू आणि या पुणे शहराच्या विकासाला आम्ही या ठिकाणी बळकटी द्यायला समर्थन देतो। पूर्वी काही नियमावली होती का नाही त्याला, आणि मग तुम्ही कसं काय? नियमावली खूप स्कॅटर्ड आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टींच्या आहेत। नियमावली संपूर्ण गोष्टी अंतर्भूत करून केलेल्या गेलेल्या नाही आहेत आजपर्यंतच्या, त्याच आम्ही या ठिकाणी सिंगल विंडो मागतोय। कुठला तरी क्रायसिस आला आणि म्हणून यांनी व्यवसाय बंद करावा, यांची वेळ कमी करा, हा जो काही आमचा या ठिकाणी आर्थिक नुकसानीचा भाग होतोय। आज ही इंडस्ट्री दर या ठिकाणी वर्षाला जे आहे 5,000 कोटी रुपयांचा व्यवसाय करतोय। साधारण 1,000 कोटी रुपयांचा जीएसटी हा आम्ही शासनाला या ठिकाणी भरतोय आणि असं असताना देखील फक्त जर का ह्या एका इंडस्ट्रीला पर्टिक्युलर टार्गेट केलं जातं असतील, आमच्यामध्ये काही उणिवा असतील, त्या उणिवा निश्चित आम्ही या ठिकाणी आयडेंटिफाय करू आणि त्या सुधारण्यासाठीच खरं तर आमची ही विश्रांती आहे।